कशासाठी का संदर्भामध्ये या ठिकाणी पाण्यावर टाकीवर बसून आंदोलन सुरू आहे? मागण्या अशा काय नाहीत. सुभाष जाधव साहेब जे पाण्याच्या टाकीवर चालले ते मागणीसाठी चालले नाहीत. शासन जी फसवायला लागले, महाराणा प्रतापनगरला जी पाण्याच्या योजनेवरून शासन जी फसवत आहे, त्या फसव्या योजनेतून आम्हाला जी शाश्वत योजना आहे, ती मूळ जी योजना आहे, जी मंजूर झालेली योजना आहे, ती मिळावी म्हणून सुभाष जाधव साहेब पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत. प्रश्न कसा आहे, आम्हाला ही जी पाणी पुरवठा योजना आहे, या योजनेअंतर्गत घरणी प्रकल्पातून सगळ्या चाचण्यामधून सर्वेमधून घरणी प्रकल्प हा भूगर्भशास्त्रज्ञांच्या वतीने जलसंचयनाच्या वतीने सर्व नियम व अटीमध्ये घरणी धरणाचं प्रकल्प आम्हाला मंजूर झाला आणि त्या ठिकाणी मुबलक असं पाणी आहे. 20 दशलक्ष घनमीटर तिथं पाणी अवेलेबल आता सध्या आहे, सगळे आरक्षण निघून गेल्यानंतर सुद्धा. पण आम्हाला तिथल्या काही स्थानिक लोकांनी महानगरपालिकेला पाणी द्यायचं आहे म्हणून तिथल्या लोकांची दिशाभूल केली आणि त्यामुळे तिथल्या लोकांनी आंदोलन केलं आणि आम्हाला जो पिण्यासाठी जो पाण्याचा प्रश्न आहे, फक्त महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायतच्या पिण्यासाठी आम्ही ते पाणी मागत आहोत. तर शासनाने तिथल्या लोकांचं ऐकून तिथली जी योजना आहे, तिथून जे पाणी येत आहे तिथलं काम थांबवलेलं आहे. शासनानं थातूर मातूर जे कामं करून आम्हाला शिवणी धरणाच्या विनाकारण त्याचं काही हे नसताना शिवणी धरणाचं पाणी साठा किती आहे, 9.81 दशलक्ष घनमीटर पाणी साठा तिथं अवेलेबल आहे. म्हणजे जर पावसाळ्यात भरलं तर, आणि तिथं सिंचनासाठी ऑलरेडी तिथं आरक्षित किती आहे, 7.19 दशलक्ष घनमीटर ऑलरेडी आरक्षित आहे. मग तिथं पाणीच किती उरतंय, 1.47 तिथं घरगुतीसाठी आरक्षित आहे पिण्याच्या पाण्यासाठी तिथल्या लोकांसाठी. तिथं पाणी आता सध्या अवेलेबल नाही. उन्हाळ्यामध्ये तिथलं धरण, ती जी डॅम आहे, कोरडा ठाक पडतो आणि ऑलरेडी जे कोरड्या ठाक पडलेल्या धरणावरून 3 गावं पाणी तिथं, बाबळगाव असेल, शिवणी असेल आणि आजूबाजूचे 3 गावं विहीर आहेत, तिथून ते पाणी घेतात. एक छोटासा डॅम आहे. उन्हाळ्यातल्या 4 महिने तिथं पाणी कंप्लीट बंद असतं. आमचं एवढंच म्हणणं आहे की 54 कोटी रुपये खर्च करून एवढी मोठी योजना शासनाने जर आणलेली आहे, तर आम्हाला शाश्वत पाणी, ह्या एवढ्या मोठ्या खर्च केलेल्या टाकीवर शाश्वत पाणी आलं पाहिजे आणि ती महाराणा प्रतापनगरच्या लोकांची गरज पूर्ण केली पाहिजे. एवढंच आमचं मागणं आहे. जर आम्हाला शिवणीतून पाणी मिळालं तर ती आम्हाला पाणी पुरणार नाही, आजच पुरणार नाही. आमची ही योजना 30, 50, 100 वर्षापर्यंत चालली पाहिजे आणि एकदा कागदोपत्री आम्हाला जर शिवणी डॅमचं पाणी मिळालंय असं जर झालं